मोदक म्हटलं की सुंदर सुबक मऊ लुसलुशीत असा मोदक खायला सर्वांनाच आवडतो. तर आज आपण असेच मऊ लुसलुशीत मोदक करणार आहोत भाकरीच्या पिठाचे. हो, घरी आपण जे नेहमीच्या भाकरीसाठी तांदूळ दळून आणतो त्या भाकरीच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत. आणि ज्यांना उकड काढण्यासाठी जमत नसेल तर हे अशा पद्धतीने मी जी उकड दाखवणार आहे त्या पद्धतीने उकड काढल्यानंतर एकदम मऊ लुसलुशीत मोदक होतील आणि तेही भाकरीच्या पिठाचे. आज आपण साध्या कळ्यांचे आणि 11 कळ्यांचे मोदक पाहणार आहोत. तर नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. सुरुवातीला आपण सारण बनवून घेऊ. आता सारणासाठीही मी एक ट्रिक सांगणार आहे. तर इथे आपण 2 वाट्या खोबरं घेतलं तर त्याच्यासाठी 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. तर नारळाच्या ऐवजी आपण वाटीनेच खोवलेलं नारळ मोजून घ्यायचं आहे. ते प्रमाण अगदी बरोबर होतं. तर आता इथे 2 वाट्या खोबरं घेतल्यानंतर 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. गूळ चिरून ते पहिले आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. डायरेक्ट पातेल्यात मिक्स करायचं नाही. एका ताटात किंवा कोणत्याही भांड्यामध्ये घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बघा छान मिक्स झालेलं आहे. आता आपण सारण बनवायला घेऊ. इकडे मी पातेलं ठेवलं आहे गॅसवर. ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी तूप घालते. 2 चमचे तूप घातले. आता त्यानंतर आपण याच्यामध्ये खसखस घालू 1 चमचा. खसखस थोडीशी परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे आता मिक्स करून ठेवलेलं सारण आहे ते घालायचं आहे. आता हे सारण छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चिमूट मीठ घालायचं आहे तर घालू शकता, त्याने अजूनही चव येते. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता त्यामध्ये मी वेलची पूड टाकली आहे आणि थोडंसं जायफळ आपल्याला घालायचं आहे. गुळाचा पदार्थ असला की जायफळ हा अप्रतिम लागतो त्यामध्ये टाकल्यानंतर. आता हे ते वेलची आणि जायफळ घातल्यानंतर छान मिक्स करून घेतलं आहे. आता आपण सारण थंड करायला ठेवलं आहे. आता पारीसाठी इथे 2 वाट्या मी तांदळाच्या भाकरीचं जे आपलं पीठ असतं ते घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तूप घातलं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे. आता हे छान आपण साध्या पाण्यानेच मिक्स करणार आहोत, पीठ मळून घेणार आहोत. हे साधं पाणीच घातलं आहे. आता मी त्या वाटीनेच पाणी घेते. तर हे बघा त्या वाटीनेच पाणी घेते मी. पिठाचा घट्ट गोळा होईपर्यंत आपण पाणी घ्यायचं आहे थोडंसं. आता हे बघा झालं आहे आपला पीठ आपण मळतो तसंच थोडंसं कडकच असेल. आता याचे आपण असेच पसरवूनही तुम्ही जाळीवर ठेवू शकता किंवा असे गोळे करूनही ठेवू शकतो. आता आपल्याला याची उकड काढायची आहे. आता हे बघा मला 1.5 वाटी पाणी लागलं. आता इथे मी गरम पाणी केलं आहे, त्याच्यावर चाळण ठेवली आहे. आता हे जे आपण पीठ मळून ठेवलेलं चाळणीला तेल लावून त्यामध्ये ठेवायचं आहे. कसंही पसरवूनही ठेवू शकता आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. हे बघा आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही. थोडीशी वाफ निघाली की ते आपण पेल्याला तेल किंवा पाणी लावायचं आहे आणि हे स्मॅश करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पुन्हा मळून घ्यायचं आहे. आता जे आपलं पाणी उरलं होतं अर्धी वाटी त्यातलंच मी घेते आणि त्याने आपण छान हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम. असं केल्याने पारीला अजिबात चीर पडत नाही, अजिबात मोदक फाटत नाहीत. आता हे बघा
छान मी गोळा करून, आपण हातावर गोळा घेतो तेव्हाही छान मळून घ्यायचे आहे आणि त्याला पाणी किंवा तेल लावून आपल्याला पारी बनवायची आहे। कोणी कोणी पीठ लावतात, पण त्याने हे पारी चिकटत नाहीत व्यवस्थित, त्याच्यामुळे पाणी किंवा तेल लावायचं आहे। आता ही छान पारी करून घ्यायची आहे। आता हे बघा, 2 बोटांमध्ये असं चिमटी जशी घेतो त्याप्रमाणे आपण या पारीला कळ्या पाडायच्या आहेत। आता मी इथे पहिल्या तुम्हाला कळ्या पाडून नंतर सारण भरून दाखवते आणि त्यानंतर सारण भरून कळ्या कशा पाडायच्या तेही दाखवणार आहे। तर हे बघा, आता ह्या कळ्या करून झालेल्या आहेत। आपल्याला जर वाटलं मध्ये जागा अजून आहे तर त्याला अजून आपण कळ्या करून घेऊ शकतो। आता हे बघा, कळ्या पाडून झालेल्या आहेत। आता त्यामध्ये आपण बनवलेलं सारण भरू। सारण हे एकदम गच्च नाही भरायचं आहे, व्यवस्थित मध्यम भरायचं आहे। पूर्ण कळ्यांपर्यंत भरेल असं नाही, थोडंसं खाली ठेवायचं आहे, कारण आपल्याला ते पाऱ्या असं पूर्ण बंद करायला, पारी बंद करायला त्या कळ्या व्यवस्थित दिसतील। ते बघा, सारण भरून झालं आहे। आता हलक्या हाताने आपण त्या सगळ्या कळ्या एकत्र आणायच्या आहेत। हे बघा, सगळ्या कळ्या एकत्र आलेल्या आहेत। छान कळ्या आलेल्या आहेत आता मोदकला। आणि जेव्हा आपण मोदक बनवून ठेवतो त्यानंतर थोडंसं पाणी लावायचं आहे, किंवा ठेवताना नाही लावलं तरी 2-3 मिनिटांनी दुसरे मोदक करेपर्यंत पाणी लावायचं आहे, जेणेकरून तो मोदक ओला राहील आणि त्याला चिरा पडणार नाहीत। आता आपण दुसरा मोदक, मी 11 कळ्यांचा मोदक दाखवते। हे बघा, हातावर पीठ मळून घेतलं आहे ते, आणि जर हे पीठ उघडं ठेवायचं नसेल तर त्याच्यावर ओला कपडा टाकून ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं पीठ सुकणार नाही। आता हे बघा, छान पारी करून घेतली। आता याच्यामध्ये मी पहिले सारण भरते, त्यानंतर आपण याला 11 कळ्या करणार आहोत। आता बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। हे बघा, छान 11 कळ्या पडलेल्या आहेत। आता ह्या सगळ्या आपण एकत्र आणणार आहोत। आता ह्या छान एकत्र आलेल्या आहेत कळ्या। बघा, छान सुंदर सुबक मोदक तयार झालेला आहे। आता पाणी लावून आपण ठेवूया त्याला। अशाच प्रकारे मी असे मोदक सगळे तयार करून घेते आणि शेवटी आपण ही एक शेंगोळी किंवा करंजी करतो, मोदकच्या बरोबर असते ती आपण बनवली आहे। मोदकाबरोबर ही असतेच, तर तीही आपण तयार करून घेतलेली आहे। अशा प्रकारे आता आपण हे मोदक बनवून झाले आहेत। आता ते आपल्याला वाफवायचे आहेत। आता ते आपण वाफवायला ठेवू। हे बघा, आता मी ह्या चाळणीला पूर्ण तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे सगळे मी मोदक ठेवते। पाणी उकळायला ठेवलं आहे, आता त्यावर आपण हे वाफवायला ठेवू। आता हे 15 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। 15 मिनिटात आरामात होतात। हे बघा, मोदक वाफवून झालेले आहेत। एकदम मऊ लुसलुशीत मोदक खायला तयार। असे हे अप्रतिम चवीचे मोदक आवडले असतील आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद। बाय।